कारण सांगण्यात आलेलं आहे. पालकांना विश्वासात घेतल्या नसल्याची तक्रार देखील. नाही, आता ही दुसरी शाळा आहे. 4 दिवसापूर्वी पण घोडबंदरच्या एका शाळेचे पालक माझ्याकडे आले होते. आज या ठिकाणी राबोडीमध्ये जी शाळा आहे सरस्वती स्कूल, यांची शेकडो पालकांनी आज माझी भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते न्याय्य आहे. CBSEच्या नावाखाली अशा पद्धतीने फी वाढ करणं, पालकांना योग्य पद्धतीने न ट्रीटमेंट देणं आणि प्रत्येक वेळेला ॲडमिशन फी घेणं, ज्युनियर KGला, पहिलीला, पाचवीला, आणि ती देखील हजारोच्या ह्याच्यामध्ये, तर हे अन्यायकारक आहे. मी ताबडतोब शिक्षण खात्याशी संपर्क केला आहे. सोमवारी अधिकाऱ्यांची पण माझी भेट होईल. शिक्षण मंत्र्यांशी देखील बोलणं केलं जाईल आणि या संस्थेचे जे संस्थाचालक आहेत ते देखील भेट घेऊन सांगणार आहे. तर याच्यामधनं पालकांच्या बाजूने त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी जे जे करायला लागेल ते निश्चितपणे मी करणार आहे. सर, पण एकीकडे सरकार म्हणते की सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, मात्र अशा प्रकारे फी वाढ करून पालकांच्या खिशाला ताण देणं कितपत योग्य आहे? नाही, त्याच्यामुळे वाजवी फी वाढ जी आहे ती पालक मान्यच करतात, परंतु प्रत्येक ठिकाणी अवाजवी फी वाढ करणं जिथे हे अन्यायकारक आहे आणि त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शेवटी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक योग्य पद्धतीने फी वाढ, त्यांनाही खर्च आहे ते म्हणतात, तर ती योग्य पद्धतीने ती फी वाढ झाली पाहिजे. आवाच्या सव्वा फी वाढ होणं हे कोणालाही जमू शकत नाही, परवडू शकत नाही. आणि निरनिराळ्या प्रकारे अमुक एक ठिकाणी तुम्ही गणवेश घेतला पाहिजे, अमुक एक ठिकाणी पुस्तकं घेतली पाहिजे, हे त्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. आणि त्याच्यामुळे हे अन्याय दूर करण्याकरता जे करता येईल ते आम्ही ठामपणे निश्चितपणे करू. तर जिल्हा परिषद असेल, ठाणे महानगरपालिका असेल, यांची कुठेतरी वचक राहिली नाही की काय? त्यामुळे या संदर्भात शाळेतल्या अनेक शिक्षण नाही, संस्था याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये तथ्य आहे की मोठ्या इंटरनॅशनल स्कूलच्या बाबतीमध्ये देखील शिक्षणाधिकाऱ्याला त्याच्या नोटिशीला देखील केराची टोपली दाखवलेली आम्ही बघितलेली आहे. आणि त्याच्यामुळे आता शासनाने देखील शिक्षण खात्याने हे कठोर भूमिका आता घ्यायला सुरुवात केलेली आहे की अशा पद्धतीने जर कोणी वेठी मुलांना धरत असेल, पालकांना धरत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही. आणि त्याची मान्यता देखील वेळ पडली तर आम्ही रद्द करू, कारण की त्याला महाराष्ट्र शिक्षण सरकारची देखील मान्यता लागते, परवानगी लागते. आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने देखील पुढच्या काळामध्ये पावलं उचलली जाते. शिक्षण मंत्र्यांकडे कशा प्रकारचे पाठपुरावा असणार? आता या पातळीवर जर नाही झालं तर ताबडतोब शिक्षण मंत्र्यांशी आम्ही बोलणार आणि त्या दृष्टीने यांचं जे न्याय्य बाजू आहे ती न्याय्य बाजू ही गळी उतरवली जाईल. तर अनेक शाळा ज्या आहेत त्या अनलिगल चालू आहेत. मागे देखील आवाज उचललेला होता. इल्लीगल शाळा बोगस शाळांच्या बाबतीमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये फार मोठं नुकसान होतं. मागे जवळजवळ 47 शाळा बोगस आहेत. बोगस म्हणजे अनधिकृत चालवल्या जात आहेत. याच्यामुळे या पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आणि त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारची आपण भूमिका घेतली होती. आणि त्याला अनुसरून त्यांनी देखील शिक्षण विभागाने आणि महापालिकेने त्यांच्यावर कठोरपणे नोटिसा दिल्या, तरी देखील त्या शाळा ज्या आहेत त्या चालू राहिल्या. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर पोलिसी म्हणजे गुन्हे दाखल केले जावेत अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. आता त्याच्यावर देखील ते काम करतायत. आणि या अनधिकृत शाळा ज्या आहेत या बंद झाल्या पाहिजेत, कारण की याच्यामध्ये केवळ त्यांचं नाही तर या मुलांचं नुकसान होतंय, कारण त्यांना त्याच्यानंतर कुठेही जाता येत नाही. तर अनेक शिक्षण समिती असतील, या आरोग्य विभाग असेल, स्टँडिंग असेल, अजून रखडलेले आहेत, सभागृह नेते बसले समिती पण नाही. अशा प्रकारे वचक राहण्यासाठी या समित्या लवकरात लवकर. बघा, आता 16 जानेवारीला महापालिकेची निवडणूक होऊन नगरसेवक निवडून आले. शेवटी लोकशाही पद्धतीने खूप वर्षानंतर, कारण प्रशासक होते, संबंध महाराष्ट्रामध्ये कुठे 3 वर्ष 5 वर्ष हे अधिकाऱ्यांचं राज चाललेलं होतं. लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर आणि ठाण्यासारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मेजॉरिटीने आल्यानंतर देखील जर समित्या स्थापन होत नसतील तर ही योग्य बाब नाही, ही दुर्दैवी बाब आहे. आणि त्यामुळे या ताबडतोब त्या ठिकाणी मग स्टँडिंग आहे, परिवहन समिती आहे, निरनिराळ्या प्रभाग समित्या आहेत, तुमचे कोऑप्शन आहे, हे सहजगत्या तातडीने व्हायला पाहिजे.
2-2 महिने याला लागणं हे बरोबर नाही आणि त्याच्यामुळे ते तातडीने झालं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे. सेक्रेट नगरसेवकामुळे कुठेतरी घोडा अडलेली काय पाहिलं तर सव्वा वर्षाचं अहो अनेक महापालिका होऊन आता कामाला लागले लोक. शेवटी यांना त्या त्या जागेवर बसून जनतेची सेवा करायला त्यांना बसवायला कामाला लावायला पाहिजे. जर 2-2 अडीच महिने अशा पद्धतीने होत असतील तर ते योग्य नाही. ताबडतोब ते या समित्या ज्या आहेत त्या फॉर्म झाल्या पाहिजे. कर व्यवस्था कर स्थापना जी आहे त्या ठिकाणी पाहिलं मोठा मालमत्ता कर जो आहे निधी कारण तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे महापालिकेला कशा प्रकारे निधी मिळतोय कर प्रणाली असेल या सगळ्या सुधारणा गरजेच्या आहेत. नाही, मी हा विषय जो आहे तो विधिमंडळामध्ये देखील मांडलेला आहे. अहो यांच्या लेखापरीक्षा अहवालामध्येच दिलेला आहे की यांचे 600 कोटी जे आहेत हे वसूल करायला पाहिजेत. साधं हे तुमच्या मोबाईल टॉवरचे 24 कोटी यांनी रिकवर केलेले नाही आहे. तर हे जरी रिकवर केले तरी प्राथमिकता तुम्हाला जी लागणार निधी जो लागणार आहे तो निधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. बरं हा कोणाचा आहे? हा काय गरिबाचा नाही आहे. हे विकासकांकडनं तुम्हाला न्याय्य पद्धतीने ते वसूल करायचे आहेत. म्हणजे एकीकडे तुम्ही आमच्या एखाद्या घरातल्या सामान्य माणसाने 2,000 रुपये बिल भरलं नसेल त्याचे पाणी कापून टाकलंय तुम्ही. विजेचंही त्या तसंच आहे आणि ह्या लोकांकडनं तुम्ही करोडो रुपये यांचे बाकी आहेत. यांचे धंदे चालू आहेत आणि यांच्यावर कुठलीच कारवाई करणार नाही. ते हे बरोबर नाही आहे. ठाणेकरांना हे परवडणारं नाही आहे. त्याच्यामुळे ही जी काही बाकी आहे थकबाकी ही वसूल करा. त्याच्यातून लोकांना सुविधा आपल्याला देता येतील. तर अनेक ठिकाणी हिरवे शेड लावण्यात आलेले आहेत सावलीसाठी उन्हाळ्यामुळे. अनेक ठिकाणी निविदा देखील काढून न करता अनेक ठिकाणी कामं देखील सुरू आहेत मात्र त्याचं उत्तर देखील अजून महापालिकेला मिळत नाहीये. आणि पाहिलं तर अनेक शेड जे विना निविदा काढून ठाण्यातल्या करदात्यांचा ह्या पैसा उन्हापासून प्रोटेक्शनसाठी त्यांनी जे रोडवर शेड उभे केलेले आहे ही लोकांच्या दृष्टीने जरी योग्य असली तरी त्याची नियमावली त्याची काही पद्धती आहेत. नाही तर कोणीतरी हा माझा माणूस आहे याला दिलं काम त्याने बांधलं त्याने आवाच्या सव्वा पैसे घेतले. म्हणजे जनतेच्या हिताच्या करता तुम्ही कशाही पद्धतीने करू शकत नाही. त्याला त्या पद्धतीने त्यांनी केलं पाहिजे आणि ते जर नसेल केलं तर त्यांनी ते रद्द करून त्या पद्धतीने करावं. मोजक्याच ठिकाणी ते शेड लावण्यात आले त्यामुळे कुठेतरी काहींचा फायदा होणार आहे त्या ठिकाणच्या सिग्नल यंत्रणेवर. नाही, त्यांचा हेतू जरी चांगला असला तरी देखील त्याची पद्धत जी आहे ती जर योग्य नसेल तर त्या पद्धत अवलंबून त्या ठिकाणी सर्वदूर सगळीकडे जिथे जिथे त्यांना शक्य आहे तिथे तिथे त्यांनी ते केलं पाहिजे.